कल्पना चावला मराठी निबंध. पंख असतील तर उडू येते, फक्त स्वप्न पाहण्याचे धैर्य हवे, हे जीवनाची वाक्य जपणारी कल्पना चावला 1 जुलै 1961, 1 फेब्रुवारी 2003 ही केवळ अंतर्यात्री नव्हती, तर भारतातील लाखो मुलींच्या स्वप्नांना पंख बांधणारी अविस्मरणीय महिला होती. हरियाणाच्या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही मुलगी जेव्हा अंतराळातून पृथ्वीकडे मनमोहक हसताना दिसली, तेव्हा संपूर्ण भारताने अभिमानाचे डोके उंच केले. तिच्याच यशाने सिद्ध केले की लिंग, समाजस्थिती किंवा साधन संपत्ती ही स्वप्न पुढे अडथळे नसतात, ती फक्त मनोबलाची चाचणी असते. हरियाणाच्या कर्नाल शहरातील एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म. वडील बनारसी लाल चावला, आई संजुती. लहानपणापासूनच विज्ञानावर प्रेम. वर्गात शिक्षक विज्ञान विषयात शिकवताना हवेचा दाब विषय सांगत असताना विचारले, सर, जर हवेचा दाब नसेल तर आपण अंतराळात का जाऊ शकत नाही? हा तिचा स्वभाव दर्शवणारा प्रश्न. पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदीगड एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये बीई. भारतातील अगदी थोड्या मुली या क्षेत्रात शिकत. टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस, अमेरिकेतील नासाच्या एमएस रिसर्च सेंटरमध्ये संशोधन म्हणून काम सुरू केले. विमानांच्या हवेचा प्रवाह संशोधन. अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर नासाच्या अंतराळातील प्रशिक्षण कार्यक्रमात अर्ज. 15 वर्षाच्या कठोर शून्य गुरुत्वाकर्षणाचे प्रशिक्षण, जल प्रशिक्षण, पाण्याखालील 20 पौडाचा पोशाख घालून काम करणे, वैयक्तिक उड्डाण प्रशिक्षण आणि कठोर शारीरिक तपासण्या यांना तोंड देत तयारी केली. STS 87. 19 नोव्हेंबर 1997 भारतात जन्मलेली पहिली महिला आणि दुसरी भारतीय. राकेश शर्मा नंतर म्हणून अंतराळात जाण्याचा माट. स्पेस शटल कोलंबियावर रिसर्च मिशन स्पेशलिस्ट म्हणून काम. वजनहीनता अवस्थेत धातूवर होणारे परिणाम अभ्यासले. स्पार्टन उपग्रह अंतराळात सोडला व पुन्हा मिळवला. तांत्रिक अडचणीमुळे हे काम अतिशय गुंतागुंतीचे ठरले. 12 दिवस 7 तास 45 मिनिटे ती अंतराळात होती. भारतात तिचे स्वागत वीर योद्धेप्रमाणे झाले. स्पेस शटल कोलंबियावर परत. प्रवाह 80हून अधिक प्रयोग करण्याचे नियोजन. उड्डाण करताना फोम इन्सुलेशनचा तुकडा शटलच्या डाव्या पिंगावर आदळला. याच्यामुळे उष्णता संरक्षण फळी बिघडल्या. पृथ्वीवर परतताना वातावरणात प्रवेश केल्यावर तापमानाचा भडका सहन होऊ न शकल्याने टेक्सवर कोलंबिया शटल कोसळला. कल्पनासह सर्व 7 अंतराळयात्री ठार. संपूर्ण विश्व, विशेषतः भारत आणि अमेरिका दुःखाच्या लाटेत बुडाला. तिचे शेवटचे शब्द, भारतातल्या प्रत्येक मुलीला माझा संदेश, स्वप्ने पहा, त्याचा पाठपुरावा करा. कल्पना चावलाचे योगदान केवळ विज्ञानापुरते मर्यादित नाही. तिने सिद्ध केले की मुलींनी अभियांत्रिकी, विज्ञान किंवा अंतराळ संशोधनात पाऊल टाकणे हे अशक्य नाही. तिच्या संशोधनाने हवाई प्रवाह आणि अंतराळाच्या सुरक्षितेबद्दल मौलिक माहिती दिली. नासाच्या स्पेस फ्लाइट मेडल, काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर, मरणोत्तर भारतात कर्मवीर चक्र, मरणोत्तर कर्नाटक विद्यापीठाची मानद डायरेक्ट. तिच्या नावावर कल्पना चावला मेमोरियल ॲस्ट्रोनॉमी पार्क, कर्नाटक. कल्पना चावला प्लॅनेटेरियम, हरियाणा. तिच्या जीवनावर पुस्तके, चित्रपटे. इजी स्टार्ट ऑन अर्थ, दूरचित्रवाणी मालिका निर्माण झाल्या. भारतात अनेक शाळा, शिष्यवृत्त्या, विज्ञान प्रदर्शने तिच्या नावाने सुरू आहेत. कल्पना चावला ही स्वप्ने पाहण्याच्या धैर्याची जिवंत मूर्ती होती. तिच्या आयुष्याने जगाला शिकवले की अडथळे हे आपल्या मनात असतात, स्वप्नापुढे नसतात. तिने केवळ अंतराळात प्रवेश केला असे नाही, तर भारतीय स्त्रियांच्या क्षमतेचे आकाश गवसले. तिचा अकाली मृत्यू ही जागतिक शोकांतिका असली तरी तिचे जीवनवृत्त आणि अंतिम संदेश, स्वप्न पहा, प्रयत्न करा, कधीही हार नका, हा प्रत्येक पिढीसाठी प्रकाशस्तंभ आहे. तिच्या अंतराळाने केलेले तारे आजही प्रत्येक मराठी मुलीला मार्गदर्शन करत आहे. पहा तुमचं आकाश, तुमचा मार्ग स्वतः शोधा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू.